गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध स्मारकाच्या इथे, बुद्ध लेणीच्या इथे. माझ्यासोबत आहे शुभम सर आणि आम्ही दोघं तुम्हाला दाखवूया सुंदर पद्धतीने बुद्ध लेणीची एक झलक. नक्कीच या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा. खूप सुंदर तुम्हाला लेणी बघायला भेटणार आणि हा अनुभव तुम्हाला नक्कीच या त्रिरश्मी लेणीकडे खेचणारा अनुभव राहील. स्टे ट्यून्ड गाईज. चला. तर मित्रांनो, हे होतं खूप सुंदर असं बुद्ध विहार, बुद्ध स्तूप, ज्याच्यामध्ये तथागतांची गोल्डन ह्याच्यामध्ये भव्य दिव्य आणि सुंदर अशी बुद्ध मूर्ती आपण बघितली. इथे समोरच महाबोधी वृक्षाची फांदी लावली. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो महाबोधी वृक्ष. जेव्हा इथे मित्रांनो हे महाबोधी वृक्ष लावण्याचा जो सोहळा पार पडत होता, तेव्हा आम्ही इथे श्रामणेर झालेलो होतो आणि तेव्हा माझं नाव बनते आनंद बोधी हे होतं. किती सुंदर असं स्तूप आहे. असे स्तूप भारताच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेड्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये असे स्तूप झाले पाहिजे, जेणेकरून तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला गती मिळेल. हे बघा किती सुंदर असं ध्वज आहे. आणि हे मागे तुम्ही जी वास्तू बघतायत ही आता एक भिक्षू निवास आहे. इथे भिक्षू निवास बनतोय. आता आम्ही लेणीकडे प्रवास सुरू केला आहे. मित्रांनो, सुरुवातीला हे असे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. आता आम्ही चाललोय वरती. बोर्ड आहे पुरातत्वीय खात्याचा. मित्रांनो, इथे हा बोर्ड आहे बघा. त्याच्यामध्ये लिहिलं आहे त्रिरश्मी बौद्ध गुफा में आपका स्वागत आहे. त्रिरश्मी बुद्ध लेणीचे जे निर्माण कार्य आहे ते इसवी सन पूर्व 2री शताब्दी ते 5वी शताब्दीपर्यंत हे निर्माण कार्याचे ते चालत होतं. हे बघा, आणखी एक बोर्ड आहे. इथे एक बोर्ड आहे. थोडे बदलायची गरज आहे, कारण पावसामुळे वगैरे याच्यातलं लिहिलेलं जे रायटिंग आहे ना ते थोडं पुसलं गेलं आहे. त्याच्यामुळे हे बोर्ड नवीन बनवायची गरज आहे. तर बघा मित्रांनो, आता आम्ही अर्ध्यापर्यंत आलेलो आहे. मित्रांनो, नाशिकचा हा व्ह्यू. हॉटेल रेडिसन ब्लू आहे. हे बघा, गुफांतून तिकीट स्कॅन करू शकता आणि इथून काढलं तर 25 रुपये, इथून काढलं तर 20 रुपये. इथे स्कॅन करतात आणि आपण आलो आहे लेणीच्या इथे. आपण आता आलो आहे बुद्ध लेणीच्या इथे. बघा, सुंदरशी बुद्ध लेणी. ते पांडव लेणा केव्ज, त्रिरश्मी बुद्ध लेणी हे नाव आहे याचं. पर्यटक इथे येतात. संडेला विशेषतः खूप गर्दी असते इथे, सॅटर्डे संडे. मित्रांनो, आत्ताच इथे रवींद्र मीनाक्षी मनोहर सर भेटले आपल्याला त्रिरश्मी बुद्ध लेणीवर. सरांचं खूप खूप स्वागत आहे नाशिक नगरीमध्ये. धन्यवाद धन्यवाद. येस. आज कसं काय सर इकडे? आज जस्ट एक काम आहे, त्या कामासाठी आलो होतो आम्ही. तेच म्हटले चला बाकीचे पण आले सोबत, तर थोडंसं लेणी फिरणं वगैरे होईल. आणि थोडासा एक इथला विषय आहे, तो विषय एक जरासा घ्यायचा आहे. ओके, नक्कीच. तर त्या कारणासाठी थोडंसं आलेलं आहे. बघूया आता. नक्कीच 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 बघूया आपण सरांचा विषय पण. जोडून राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. हा ग्रुप आहे, सर्वजण आले आहेत. आता आम्ही
चैत्य स्तूपाच्या इथे सामूहिक वंदना घेतोय सर्व ग्रुप मिळून. संसारि संसरन्तानं सर्वदुःख विनाशने सत्यधम्मेश भुजङ्गे मार्सेना पमदने. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आजचा त्यांचा काय महत्त्वाचा विषय होता तो सर कंप्लीट करतील. यस रवींद्र सर. मित्रांनो, आज आपण खास करून या लेणीवरती एका विशिष्ट कारणासाठी आलो होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी या लेणीवरती पुरातत्व खात्यानं एक माहितीचा बोर्ड लावलेला आहे. तसाही नाशिक महानगरपालिका असेल किंवा नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही पर्यटनाच्या माध्यमातून बोर्ड लागतात, माहितीचे बोर्ड लागतात, तिथे पांडव लेणी म्हणून बोर्ड लागलेले आहेत. जी. परंतु पुरातत्व खात्याच्या कुठल्याच गॅजेटमध्ये म्हणा किंवा कुठल्याच नोंदीमध्ये याला पांडव लेणी असा उल्लेख नाही आहे. परंतु या ठिकाणी पुरातत्व खात्यानं जो बोर्ड लावला आहे याच्यामध्ये पांडव लेणी हा उल्लेख केलेला आहे. जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं नेहमीच जिथे जिथे बौद्ध स्मारकं आहेत तर त्या बौद्ध स्मारकांचं काय केलं जातं, नामकरण करण्याचा प्रयत्न केला. आता हे पुरातत्व खातं स्वतःचा अधिनियम काय करत आहे, तोडायचं काम करते. म्हणजे स्वतःचेच नियम स्वतः तयार केलेले आहे, ते स्वतःचेच नियम तोडण्याचं काम करते. अच्छा. पुरातत्व खात्याचे जे अधिनियम आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की या जागेचं स्वरूप कोण बदलू शकत नाही, त्याचं नाव बदलण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा इथला एक दगड देखील कोणी हलवू शकत नाही. तर जाणीवपूर्वक पुरातत्व खातं मात्र काय करते की त्याचं नामकरण बदलते, म्हणजे नाव बदलते. आता याला गॅझेटियर नोंदीनुसार म्हणजे नाशिकचं जे गॅझेट आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सीचं नाशिकचं जे गॅझेट आहे त्यावेळी जे गॅझेट तयार झालं, कॅम्पेबेल यांनी जे गॅझेट तयार केलं त्याच्यामध्ये याचा जो उल्लेख आहे तो काय आहे की पंडू केव्स म्हणून, पंडू लेणं म्हणून याला म्हटलेलं आहे. आफ्टर ज्यावेळी महाराष्ट्राचं गॅझेट तयार झालं त्यावेळी महाराष्ट्र शासनाने हे गॅझेट तयार केलं. त्या गॅझेटमध्ये जी नोंद आहे ती काय आहे, आजही पंडू केव्स म्हणून एक दिलेलं आहे, पण त्याच्यापुढे त्यांनी त्याचं नाव लिहिलेलं आहे की याला त्रिरश्मी केव्स म्हटलेलं आहे. त्रिरश्मी बुद्धिस्ट केव्स म्हणून त्याने त्याचा उल्लेख आहे. आता या ठिकाणी देखील यांनी काय केलेलं आहे की जाणीवपूर्वक त्रिरश्मी डोंगराला म्हटलं जातं असा उल्लेख केलेला आहे आणि याला स्पेशली हायलाईट पांडव लेणी म्हणून केलेलं आहे. तर ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं मांडणी झालेली आहे. हे बघा मित्रांनो, हे आणि त्यासाठी आपण काय करतोय की त्याच्यावरती आपण पुरातत्व खात्याला थोडंसं काही गोष्टी जाब विचारायचं आहे किंवा त्याच्या माध्यमातून पत्रव्यवहार देखील आहेत की जेणेकरून हे नाव बदललं पाहिजे. आणि जर हे बदलत नसेल तर ते आम्ही बदलणार, कारण आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की जिथं जिथं पुरातत्व खातं अशा पद्धतीनं काम करेल तिथं तिथं समता सैनिक दल नेहमीच आपली भूमिका ठेवून आहे आणि आपली भूमिका नेहमीच राहणार. तर अशा पद्धतीचा हा बोर्ड आहे की जो आलेल्या लोकांसाठी इथे जे लोक येतात ते हा बोर्ड वाचणार. आता हा बोर्ड वाचल्यानंतर लोक ते काय समजणार की ही पांडव लेणी आहे, परंतु याला जे माहिती लिहिलेली फारसं कोण वाचत नसतं. हायलाईट केलेले शब्द लोक वाचतात, खास करून जे मोठे शब्द असतात ते लोक वाचतात. आणि इथं खास करून त्यांनी पांडव लेणी म्हणून उल्लेख केलेला आहे, हायलाईट केलेला आहे खास करून. म्हणजे असं नाही की त्यांनी केवळ लिहिलंय, तर त्यांनी काय केलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे. आणि याला आपण म्हणतो की ही जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे. एखादं चुकून झाली असेल आपण म्हणू शकतो तर ते नॉर्मल असू शकतं, परंतु प्रत्येक ठिकाणी पांडव लेणी हायलाईट करणं हे काय आहे की त्या वास्तूचं किंवा त्या जागेचं जे ऐतिहासिकत्व आहे ते कुठेतरी काय केलं जातं, संपवण्याचा प्रयत्न केला जातो. कितीही शिल्प असली, कितीही काही गोष्टी असली तरी आज तुम्ही नालंदाला गेलात तरी भगवान बुद्धाच्या मूर्तीला तौलिया बाबा म्हणून पूजला जातो. त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाची मूर्ती रुक्मिणी म्हणून पूजली जाते. त्यामुळे हे काही नवीन नाही. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात तर तिथे भैरव बाबा म्हणून भगवान बुद्धाच्या मूर्तीची पूजा केली जाते. म्हणजे मूर्ती असणं हे त्यांच्यासाठी गौण बाब आहे. ती बुद्धाची जरी असली तरी त्याला ती
दुसऱ्या देवांचं पूजू शकतात म्हणजे पूजतात. तर त्यामुळं हे देखील नाव, हे जे सांस्कृतिक परिवर्तन आहे हे अशा पद्धतीने केलं जातं. तर हा सांस्कृतिक वाद आहे तो कुठेतरी मोडीत निघाला पाहिजे, म्हणून यासाठी हे आजचं खरं काम आहे. इथे हे जे लिहिलं आहे हे का नाही केलं त्यांनी, हायलाइट का नाही केलं, इथे हायलाइट केलं पाहिजे होतं ना, इथे का केलंय? हे पंडू आहे, पांडव नाही. हा नाही, दोन्ही लिहिले त्यांनी, दोन्ही लिहिले. आक्षेप काय आहे? त्याच्याबद्दल लिहिले ना त्यासाठी नाही जरी तुम्ही लिहित असाल, मराठीत लिहित असाल तर तुमची लाईट होतं मग इथे आणि का नाही हायलाइट highlight केलं केलंय? मुलं, तर इथे बाकीच्या highlight ठिकाणी झालं पण पाहिजे तुम्ही ते होतं. हायलाइट केलं पाहिजे इथे की ते बहुतेक बघून नाही highlight होत आहे. आता हे मध्ये असल्या कारणानं वाचकाला काय वाटणार की हे हायलाइट केलेलं आहे. पंडू आहे, गॅजेट मध्ये हे पंडू आहे ना. आजही आपण जे तिकीट घेतलेली आहेत की नाही, त्या तिकिटावरती देखील लेणीचं नाव पंडू लेणं आहे, कुठेही पांडव लेणी नाही आहे. मित्रांनो आता आम्ही निघतो इथून. रवींद्र सरांचा खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच सरांचा वेळ दिल्याबद्दल, आणि सर्व टीमचं पण खूप खूप धन्यवाद. साधुवाद सगळ्यांना. जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो आता वेळेअभावी आम्ही इथून निघत आहोत. त्रिरश्मी बुद्ध लेणीला टाटा करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल स्ट्रगल ऑफ रिव्होल्युशनला. आणि सोबतच आपलं दुसरं चॅनल ते म्हणजे जम्बूद्वीप टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अशाच या यात्रांमध्ये, या जर्नीजमध्ये, या प्रवासामध्ये जुडून राहा. बाय.